ही फक्त विद्यार्थ्यांची शाळा नाही तर पाखरांची सुद्धा शाळा आहे। कारण विद्यार्थ्यांच्या गलबलाटाबरोबर पाखरांच्या किलबिलाटाने शाळेचे वातावरण प्रसन्न होते। सारा आसमंत आनंदाने फुलून जातो। महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यामधील शिवनगर डोंगरगंजची ही छोटीशी टुमदार शाळा जिल्हा परिषद आदर्श व स्वच्छ सुंदर प्राथमिक शाळा। एका माळ रानावर एवढी सुंदर आणि स्वच्छ निसर्गाच्या अगदी जवळ घेऊन जाणारी पर्यावरणवादी शाळा कशी असू शकते हे पाहण्यासाठी आजही देश विदेशातून अनेक अभ्यासू लोक पर्यटक या शाळेला आवर्जून भेटी देत आहेत। अवघ्या 6 वर्षात प्रगत शाळा, डिजिटल शाळा आणि ज्ञानरचनावादी शाळेबरोबरच स्वच्छ व सुंदर शाळा म्हणूनही नावलौकिक या शाळेने प्राप्त केला आहे। स्वच्छतेकडून समृद्धीकडे हे स्वप्न उराशी बाळगून या ज्ञानसंकुलाचे मुख्याध्यापक श्री बाळासाहेब घोडे व सौ मनीषा घोडे या दाम्पत्याने एक आदर्श स्वच्छ सुंदर शाळेचा ध्यास घेतला। ISO मानांकन तसेच पुणे जिल्हा परिषदेचा मानाचा अध्यक्ष चषक पुरस्कार प्राप्त झालेल्या या शाळेच्या बाबत थोडक्यात जाणून घेऊया। वेळेआधीच दररोज आनंदाने उड्या मारत शाळेत येणारे विद्यार्थी हे इथले वैशिष्ट्यच। आल्याबरोबर शालेय परिसर, वर्गखोल्या, मैदान प्रथम स्वच्छ केले जाते। जमा झालेल्या कचऱ्यांची वर्गवारी करून त्याची विल्हेवाट लावली जाते। विद्यार्थ्यांना आग विझवण्याचे प्रात्यक्षिक प्रत्यक्ष अग्निशामक यंत्र वापरून दिले जाते। परिपाठामध्ये या विद्यार्थ्यांना सातत्याने स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले जाते। त्या संबंधीचे विविध चित्रपट दाखविले जातात। सवयी लावल्या तर कुत्र्यासारखा पाळीव प्राणी सुद्धा स्वच्छतेचा अवलंब करू शकतो याची भावना विद्यार्थ्यांमध्ये दृढ केली। आरोग्य मंडळाच्या वेळापत्रकाप्रमाणे नखे काढणे, केस विंचरणे, नाक, कान, डोळे, अंघोळ व गणवेश तपासला जातो। सर्वात स्वच्छ विद्यार्थ्यास स्वच्छता मित्र पुरस्कार दिला जातो। विशेष दिनाच्या दिवशी गेस्ट लेक्चर मार्गदर्शनामध्ये विशेष व्यक्ती किंवा डॉक्टरांना बोलवून विद्यार्थ्यांचे शंका निरसन केले जाते। दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी हुक्स, हँगर, हँडरेल्स असलेल्या कमोड शौचालयाचा वापर केला जातो। शौचालयात वॉश बेसिन असून साबणाने हात धुण्याची व्यवस्था केली आहे। विद्यार्थी जाणे येण्यासाठी रॅम्पचा वापर करतो। पब्लिक वॉटर सप्लाय मार्फत पाण्याची टाकी नियमित भरली जाते। यामुळे शौचालयात 24 तास पाणी उपलब्ध असते। मध्यान्ह भोजन मदतनीसाकडून शौचालयाची हार्पिक, फिनेल किंवा सौम्य ॲसिड वापरून ब्रशने नियमित सफाई केली जाते। यावरही आरोग्य मंडळ देखरेख ठेवते। लोकसहभागातून शाळेत वॉटर फिल्टर बसवला असून विद्यार्थ्यांना नियमित शुद्ध पाणी पुरवले जाते। दर 3 महिन्यांनी या पाण्याची तपासणी केली जाते। किचनमध्ये 2 टाक्या असून फिल्टर पाणी आणि वेस्टेज पाणी वेगवेगळे साठवले जाते। शुद्ध पाणी पिण्यासाठी व वेस्टेज पाणी हात धुण्यासाठी वापरले जाते। स्वयंपाकी महिला स्वयंपाकापूर्वी हात धुते की नाही हे आरोग्य मंडळ कटाक्षाने पाहते। 10 विद्यार्थ्यांना 1 नळ याप्रमाणे हँडवॉश स्टेशन तयार केले आहे। साबण किंवा लिक्विडचा वापर हात धुताना केला जातो। हात धुतल्यानंतर स्वतःच्या रुमालाने विद्यार्थी हात कोरडे करतात। सरासरी 30 सेकंदात एक विद्यार्थी याप्रमाणे 5 मिनिटात सर्वांचे हात धुवून होते। दरम्यानच्या काळात मदतनीस डायनिंग टेबलवर ताटे वाढून तयार ठेवते। मुले आपल्या मित्रांना बरोबर घेऊन जेवायला बसतात। जेवणापूर्वी नियमित श्लोक म्हटला जातो, त्यानंतरच जेवायला सुरुवात होते। स्वयंपाकी मेनू कार्ड प्रमाणे दररोज आहार बनवते। या सर्व प्रक्रियेवर आरोग्य मंडळ बारकाईने लक्ष ठेवून असते। कदाचित काही प्रॉब्लेम झालाच तर हे मंडळ तिथल्या तिथे त्याची दुरुस्ती करते। आठवड्याच्या दर शनिवारी पूरक आहार दिला जातो। सुट्टी असेल तर सोमवारी दिला जातो। पूरक आहारात बिस्किट, राजगिरा लाडू, केळी, शेंगदाणे, गाजर हलवा, त्या काळात असणारी फळे दिली जातात। स्वच्छता अभियानाअंतर्गत शालेय स्तरावर चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, मेहंदी स्पर्धा इत्यादी स्पर्धांचे आयोजन केले जाते। जिंकणाऱ्या स्पर्धकास प्रोत्साहनपर बक्षीसही दिले जाते। शालेय परिसरात परसबाग पाहिल्यावर कुणाचेही मन हरवून जाते।
या परसबागेत लसूण, कांदा, बीट, मिरची, कोथिंबीर, भोपळा, घेवडा इत्यादी पिकांचे उत्पादन घेऊन मध्यान्ह भोजनात त्यांचा वापर केला जातो. त्याचबरोबर त्या पिकांची माहितीचा फ्लेक्सही लावला जातो. स्वच्छता अभियान सप्ताह दरम्यान विद्यार्थी हातात स्वच्छतेच्या संदेशाचे बॅनर घेऊन प्रभात फेरी काढतात. गावाच्या चौकात, रस्त्यावर पथनाट्य सादर करून स्वच्छतेचे महत्त्व पटवून देतात. शासनाची धोरणं सांगतात. अनेक विद्यार्थी तर आपल्या पालकांना शौचालय वापराचे महत्त्व पटवून देतात. राष्ट्रीय सणाच्या दिवशी होणाऱ्या लेझिम प्रात्यक्षिकातूनही स्वच्छतेचा संदेश ग्रामस्थांना दिला जातो. यातूनच संपूर्ण गाव आज हागणदारी मुक्त झाले आहे. पर्यावरणात चिमण्यांचं महत्त्व जाणून विद्यार्थ्यांच्या आग्रहाखातीर शाळेमध्ये चिमण्यांसाठी घरटी तयार केली आहेत. अतिशय आनंदाने आणि सुरक्षितपणे या चिमण्या इथे वास्तव्य करतात. विद्यार्थी त्यांच्या दाना पाण्याची व्यवस्था करतात. याचबरोबर शालेय परिसरात अनेक पक्ष्यांची घरटी आहेत. स्वच्छता संदेशाबरोबरच सर्व शिक्षा अभियानाच्या सारे शिकूया पुढे जाऊया या संदेशाचाही प्रचार आणि प्रसार केला जातो. शालेय भिंतीवर विविध स्वच्छता संदेशाची चित्रे काढली आहेत. स्वच्छता पाळा, रोगराई टाळा, शौचालयाचा नियमित वापर करा, तंबाखूमुक्त शाळा, हात धुण्याच्या पद्धती व स्वच्छतेचे 6 संदेश, सेव्ह गर्ल, सेव्ह ट्रीचा संदेश आणि स्वच्छतेची रेल्वे गाडी अशा विविध संदेश चित्रांनी शाळा भरून गेली आहे. स्वच्छता दिनाच्या दिवशी बालसभा आयोजित केली जाते. मुलगी दिवस, हात धुवा दिन, वन महोत्सव, महात्मा गांधी जयंती, योग दिन, संस्कार शिबिर, लोकसंख्या दिन, अंमली पदार्थ विरोधी दिन इत्यादी दिवशी स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले जाते. प्रत्येक कामाची कुठे ना कुठे दखल घेतली जातेच आणि म्हणूनच ज्ञानलक्ष्मी राष्ट्रीय विकास प्रतिष्ठानच्या वतीने स्वच्छ सुंदर विद्यालय पुरस्कारही या आपल्या शाळेस प्राप्त झाला आहे. या शाळेतून पिल्लू उडावे दिव्य घेऊनी शक्ती असे एकंदरीत या शाळेस पाहिल्यावर वाटते. आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावत विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया भक्कम करणारी तसेच स्वच्छता आणि सुंदरता याकडे कटाक्षाने लक्ष देऊन स्वच्छ भारत, सुंदर भारत याचा मुलांवर ठसा उमटवणारी ही शाळा नक्कीच इतर शाळांसाठी प्रेरित ठरेल यात काही शंका नाही.